कालची जी निवडणूक झाली या निवडणुकीमधून एक अर्थ अतिशय स्पष्ट होतो की लोकसभेतल्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात फूट ही भाजप आणि शिवसेनेमध्ये पडेल आणि राष्ट्रवादीमध्ये पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती आणि त्यामुळेच हे जे काय त्यांची स्वप्न होती ही धुळीला मिळालेली आहेत. कारण ज्यावेळेला अनपेक्षित असा निकाल हा लोकसभेला लागला त्याच्यामागे काही विशिष्ट कारणं होते आणि एका विशिष्ट वर्गाचं झालेलं पोलरायझेशन हे त्याला कारण होतं आणि हेच आता सगळ्यांच्याच लक्षात येऊन चुकलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांना वाटत होतं की लोकसभेतल्या निवडणुकीनंतर आपली ताकद वाढेल किंवा अनेक लोक ही शिंदेसाहेबांपासून फडणवीस साहेबांपासून आणि अजितदादांपासून लांब जातील. परंतु एक निश्चितपणे याच्यामधून अर्थ असा निघतो की आपल्या नेतृत्वावर पक्का विश्वास हा आमदारांनी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आमदारांमध्ये कुठलीही फूट पडली नाही आणि हा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. हा जो तुमचा आत्मविश्वास असतो हा आत्मविश्वास तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो. त्याच्यामुळे महायुतीचा विजय हा निश्चित आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. संजय राऊत असे म्हणतात की मतदारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक आहे. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रत्येक जो आमदारांनी तुमच्या पक्षाला किंवा महायुतीला ओळखून केलं त्यांना 2 एकर जमीन देण्यात आली अशा पद्धतीने. हे बघा, आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात. मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते. कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी अशी ही बदनामी असते. आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते. हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते. शेवटी ज्यावेळेला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेला त्या प्रेस कॉन्फरन्समधून आपल्याला निश्चितपणे काही सकारात्मक लोकांना देता आलं पाहिजे. जनतेचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आपल्याला काही बोलता आलं पाहिजे. विशेषतः जसं मी आपल्याला सांगितलं की काही खूप असंतोष हा काही शिक्षकांच्यामध्ये होता की त्यांचं टप्पा अनुदान मिळालेलं नव्हतं. तर टप्पा अनुदानाच्या संदर्भात डिसेंबरची घोषणा आम्ही केली, परंतु डिसेंबरची घोषणा केल्यानंतरसुद्धा ते समाधानी नव्हते. म्हणून आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि जूनपासूनचा हा निर्णय अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे मागच्या वेळेलासुद्धा आम्ही ज्याला घोषणा केली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत 4 ते 5 महिने होऊन गेलेले होते. पण त्या 4 ते 5 महिन्यांच्या फरकासह आम्ही ही रक्कम दिलेली होती. त्याच्यामुळे आत्तासुद्धा जून महिन्यापासूनच अंमलबजावणी होईल, परंतु याची आर्थिक तरतूद डिसेंबरमध्ये करायला लागेल. त्याच्यामुळे डिसेंबर पण आम्ही ह्या संदर्भातले जे आवश्यक सगळे सोपस्कार असतील ते लगेच पूर्ण करू. ही गोष्ट पहिल्यांदा पाहायला मिळाली की एका आमदारांकडे 500-500च्या 2 नोटा आणि ते निवडणुकीच्या मतदानाच्या दरम्यान याचा अर्थ त्या ठिकाणी मोठी पैशाची हेरफेर या ठिकाणी झाली. 500-500च्या 2 नोटाचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा होतो की हवालामधून त्या पैसे त्यांच्याकडे पोहोचले आहे अशी जोरदार चर्चा त्या ठिकाणी नाही. या निरर्थक चर्चा असतात. काहीही बोलायचं, काहीही करायचं. कोणाकडे काय खिशामध्ये 1000 रुपये सुद्धा नसतात का? 500-500च्या 2 नोटांचा अर्थ काय होतो? एक गोष्ट लक्षात घ्या की निरर्थक बोलायचं, काहीही बोलायचं. मग तुम्हाला जर वाटत होतं मग आमदार फुटले का नाहीत? एवढं जर तुम्हाला वाटतं की लोकसभेमध्ये आमचं वातावरण झालं, लोकांना माहिती आहे की एकतर्फी मतदान कशामुळे झालं? एका विशिष्ट समाजाने हे केलेलं मतदान होतं आणि हे विशिष्ट समाज हा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड नसतो. त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा लोकसभेवर होऊ शकतो, विधानसभेवर होऊ शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या समाजाच्या मनामध्ये सुद्धा जर काही गैरसमज असेल तर तो दूर करण्याच्या दृष्टीने आमच्याकडे पुरेसा वेळ आहे. जसं आरक्षण रद्द होणार ही खोटी एक अफवा उठवली, त्याचा परिणामसुद्धा काही समाजांवर झाला की आरक्षण खरोखर रद्द होणार आहे का? आणि मग प्रत्यक्षात आरक्षण रद्द करण्याचा ना तर कधी प्रस्ताव होता आणि आरक्षण रद्द करणं हे अशक्यच गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काय घडलं आणि आत्तासुद्धा बघा
की आम्ही जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे 10% आरक्षण, याच्या विरुद्ध कोर्टात गेलेली मंडळी एका विशिष्ट पक्षाची आहेत आणि त्याच्यामुळे सातत्याने समाजामध्ये गैरसमज पसरवायचा, झालेल्या चांगल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करायचा, हेच चालू आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये. सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे आणि आमच्या पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे या निवडणुकीने आमच्या नेत्यांवर असलेल्या आमच्या आमदारांचा विश्वास हा अधिक दृढ झालेला आहे. तो स्पष्टपणे सगळ्यांना दिसलेला आहे. आणि जी स्टेटमेंट केलेली होती की आता मोठी फूट पडेल, आमच्याकडे काही आमदार येतील वगैरे, या सगळ्या व्यर्थ वल्गना होत्या. हे सिद्ध झालेलं आहे. एक जयंत पाटील जे शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा देऊन उभं केली, त्यांचा पराभव झाला आहे. तर सदाभाऊ खोते विजय उमेदवार त्यांचं म्हणणं की शेकापला कायम जयंत पाटील, शेकापला कायम शरद पवारांनी संपवलं आणि अशाच पद्धतीनं त्याचाच फटका जयंत पाटलांना या निवडणुकीत बसला. बघा, माझं मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की रिजनल पार्टी संपवण्याचा नेहमी प्रयत्न हा दुसरी रिजनल पार्टी करत असते. कारण जो एक व्हॅक्यूम तयार होतो तो आपल्या पक्षाला तो घेता यावा ह्याच्यासाठी तो प्रयत्न असतो. असेच प्रयत्न शिवसेनेच्या बाबतीत झालेले होते. शिवसेना 3-4 वेळा फोडली गेली आणि त्याचा फायदा नेमका कोणाला झाला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही. पण ते शेवटी आपल्या पक्षाचंच हित बघणार. त्याच्यामध्ये आपले कोणाशी संबंध आहेत, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, याच्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या पक्षाचं हित हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. झोपडपट्टीमध्ये जे 1+1 मध्ये राहतात, जे पहिल्या माळ्यावर राहतात, त्यांना SRA वापर केले जातात. आदित्य ठाकरेंकडून मागणी केली जाते की त्याला आदित्य ठाकरेंकडून मागणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी असं स्टेटमेंट काढणं हे सपशेल चुकीचं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी कालच्या रिप्लायमध्येच ही घोषणा केलेली आहे की आम्ही या संदर्भात सहानुभूतीची भूमिका घेऊ आणि मुंबईमध्ये न्याय देऊ. आणि जर एवढा झोपडपट्टीवासियांचा कळवळा असेल तर एवढे दिवस SRAचे प्रकल्प का रेंगाळलेले राहिले, मुंबई कॉर्पोरेशनच्या जमिनीवरचे प्रकल्प का रेंगाळत राहिले, हे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 15-15, 20-20 वर्ष झाली, 25 वर्ष त्यांची सत्ता आहे, ते प्रकल्प पूर्ण करू शकले नाही 25 वर्षामध्ये. मग आता ज्यावेळेला शासनाने निर्णय घेतला की असे प्रकल्प पूर्ण झालेले नसतील तर शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या मार्फत हे प्रकल्प पूर्ण केले जातील, त्यावेळेला कुठेतरी लोकांना स्वतःची भाडी मिळायला लागली, प्रकल्पाची कामं पुढे गेलेली दिसायला लागली. अशी कठोर भूमिका घेतल्याशिवाय गरिबांना न्याय मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ती भूमिका आदरणीय शिंदेसाहेबांनीच घेतली आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांनी घेतली, ही वस्तुस्थिती आहे. एक तुमच्या इथून नारायणराणे जिंकून आलेले आहे, पण ठाकरे गटाने आता हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांनी पैसा आणि दमदाटाच्या जीवावरती निवडणूक जिंकली अशा पद्धतीचं म्हणणं आहे त्यांचं आणि त्यांची खासदारकी रद्द करायची मागणी केली. हे बघा, ज्यांना जिंकता येत नाही ते नेहमीच असे हातखंडे करत असतात. शेवटी कोर्टामध्ये एखादी मॅटर गेल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, परंतु आपण जिंकू शकलो नाही तर मग काहीतरी कारणं दाखवायची, ही एक पद्धत आहे. आणि त्याप्रमाणे ते इलेक्शन पिटिशन करायचा त्यांना अधिकार आहे, त्यांनी केलं. परंतु याच्यातून काय फार मोठं निष्पन्न होईल असं मला व्यक्तिशः वाटत नाही. कारण तसं असतं तर रत्नागिरीमध्ये सुद्धा राणेंना बहुमत मिळालं असतं. राणेंना बहुमत राणेसाहेबांना जे मिळालेलं आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मिळालेलं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हे त्यांचं मूळ जिल्हा आहे आणि त्यांची कर्मभूमी आहे. आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी एवढी मतं दिली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे डेफिसिट झालं ते सिंधुदुर्ग जिल्ह्याने भरून काढलं. आणि मी हे इलेक्शनच्या पूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं, जर रत्नागिरीला कमी जास्त मतं मिळाली तर ते जे लीड आहे हे सिंधुदुर्ग जिल्हा भरून काढेल आणि त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याने ते भरून काढलेले आहे. पक्षविरोधी आंदोलनावरती ट्रॅक लावला होता असं नाना पटोले म्हणते, पण त्यांना आता मनाचा रस्ता दाखवला. नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय कॉमेंट करणं योग्य नाही. एक सकाळ समूहाच्या यांनी एक सर्वे केला आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा सगळ्यात पसंतीचा चेहरा हा उद्धव ठाकरे यांना दिला आहे आणि 22% लोकांची पसंती देवेंद्र फडणवीस आहे. तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरे असावे तसे आहे, परंतु लोकांची पसंती अजूनही त्यांच्या बाबतीत आहे. हे बघा, प्रत्येक सर्वेमध्ये वेगवेगळे रिझल्ट येत असतात. त्याच्यामुळे असा काही सर्वे जर असता
तर त्याचं रिफ्लेक्शन हे त्यांच्या विजयामध्ये दिसलं असतं. सगळ्यात कमी विनिंग जे आपण हे बघितलं पर्सेंटेज हे त्यांच्या पक्षाचं आहे आणि आणि त्यांना जी मतं मिळाली हे त्यांच्या पक्षाचे कधीही मतदार नव्हते. ही सुद्धा बाब दुसरी लक्षात घेतली पाहिजे की ज्या समुदायाने त्यांना मतदान केलं हे त्यांचे कधीच मतदार नव्हते. त्याच्यामुळे मूळ मतदार हा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि त्यांचं ध्रुवीकरण झालं असा मतदार त्यांच्यावर आला तर ही तात्पुरते असतं, ते काय कायमस्वरूपी त्यांचे मतदार नाहीत. कालची आपण जर झिसान सिद्दीकींची त्या ठिकाणी मुलाखत मी बघत होतो, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की UBT बरोबर झालेले एकंदरीतच जो समझोता आहे तो त्या समाजाने स्वतःच्या मनाने घेतला असं बिलकुल नाही, तर एका विशिष्ट त्यांना जे फसवलं गेलं त्यापोटी हा घेतला गेला आणि त्याच्यामुळे आपले मतदार ठरलेले असतात आणि हे मतदार आपल्याला मतदान करत असतात. एका विशिष्ट कारणासाठी विशिष्ट जनसमुदाय एकत्र येतो आणि तो एकगठ्ठा मतदान करतो. अनेक बूथवर असं झालेलं आहे की 1% मतं एकीकडे आणि 99% मतं एकीकडे आणि त्या बूथचे जे मतदान आहे किंवा त्या पर्टिक्युलर भागाचं जे मतदान आहे त्यांनी संपूर्ण लोकसभेचा निकाल बदलून टाकला. ही वस्तुस्थिती आहे. कारण असं पोलरायझेशन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झालेलं नव्हतं. सर, राज्य सरकारने अफगाणिस्तानवर कांदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा संजय राऊतांनी विरोध केला की सरकार शेतकरी विरोधात भूमिका घाट घालत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करते. आपण नाही बघा, ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे कांद्यावरची निर्यात ही रद्द केलेली आहे, परंतु त्याच्याबरोबर भावसुद्धा स्थिर ठेवायला लागतात. कारण नॉर्थ इंडियामध्ये स्पेशली आपला जो उत्तर भाग आहे देशाचा याच्यामध्ये जेवणाचा बेस हा कांदा असतो, म्हणजे कांद्याची ग्रेव्ही हा त्यांच्या जेवणाचा बेस असतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन हे त्या भागामध्ये होत असतं आणि जे उत्पादक राज्य आहेत ते महाराष्ट्र आहे, गुजरात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा बॅलन्स त्या वेळचे दर बघून केंद्र सरकार करत असतं. त्याच्यामागे शेतकऱ्यांचं अहित व्हावं अशी कधीही भूमिका असत नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचा ज्यावेळेला भाव कोसळला त्यावेळेला कांद्याच्या शेतकऱ्यांसुद्धा मदत ही शासनाने केलेली आहे आणि पुढेसुद्धा तशी मदत करत राहणार. परंतु कांद्याचे भाव कोसळतील अशी कुठलीही सध्याची परिस्थिती नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कमी झालेला होता आणि त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये जे कमी झालेलं असेल उत्पादन, अर्थात याची आकडेवारी केंद्र शासनाकडे असते, आमच्याकडे नसते आणि त्याच्यामुळे त्या बेसिसवर ते निर्णय घेत असतात. परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कुठलंही शासन कुठलाही निर्णय घेईल असं मला स्वतःला वाटत नाही. अब्दुल सत्तारला हायकोर्टाने झटका दिलेला आहे. तुमची शिक्षण संस्था कॉलेजची परवानगी जी आहे ती रद्द करण्यात आली आहे. नाही, हा काय एक व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे तपासून बघायला लागेल. माझ्याकडे अजून या निकालाची प्रत आलेली नाही. निकालाची प्रत आल्यानंतर याच्यावर कॉमेंट करणं अधिक योग्य ठरेल. परंतु मायनॉरिटीच्या संदर्भात मी एकच मुद्दा सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी मायनॉरिटीची संख्या असते असं काय नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्या शाळा असतात याला किमान पट मिळवण्यामध्ये त्यांना खूप डिफिकल्टी देतात. म्हणून काल 2 महत्त्वाचे निर्णय ते मी जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळांची पटसंख्या ही 30 वरून 20 करण्यात आलेली आहे, कमीत कमी पटसंख्या. आणि डोंगरी भाग ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात त्यांच्याकडे सुद्धा शाळांची आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या कमी असते. त्याच्यामुळे 20 आमची पूर्वी डोंगरीची संख्या होती, आता ही कमीत कमी संख्या ही 15 करण्यात आलेली आहे आणि ह्याच्यामुळे निश्चित लाभ या शाळांना निश्चितपणे लाभ होऊ शकेल. सर, कपिल पाटील यांनी काल रात्री ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांच्या पराभवानंतर त्यांनी असं म्हटलं की इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना योग्य वागणूक दिली नाही अशी नाराजी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. नाही, त्यांचं म्हणणं हे सत्य आहे की जयंतभाई हे गेली अनेक वर्ष विधान परिषदेवर सदस्य आहेत. त्यांची उणीव ही विधान परिषदेमध्ये निश्चितपणे सर्वांनाच भासणार आहे. त्यांनी तो विश्वास टाकलेला होता इंडिया आघाडीवर, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा विश्वास
हा अर्थ ठरलेला एवढं तरी शिक्षण म्हणतो. जानेवारीपासून या शेतकऱ्यांनी राज्यामध्ये आत्महत्या केल्या अनेक योजना राबवत आहेत. मात्र तरी जे शेतकऱ्यांचे लोकांना पावत होत्या याचं खरं तर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण आणि मानसिक आधार देण्याची सुद्धा दोन गोष्टी असतात. कारण आपण बघितलं तरी की ठराविक भागामध्ये अशा आत्महत्या होत असतात. महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागामध्ये या आत्महत्या होतात आणि त्याचं कारण सुद्धा असं आहे की त्या ठिकाणी त्याला एक मानसिक आधाराची सुद्धा हा सुद्धा आधार देण्याची गरज आहे. आणि त्याच्याबरोबर हा मुख्यतः दुष्काळी भाग आहे. पावसाळा मोठ्या प्रमाणात आता जी धरणाची कामं चालू आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे. तो बदल झाल्यानंतर आज बघा की आपल्या मुलींच्या शिक्षणाची काळजी असते. मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. काही वेळेला इतर काही अडचणी असतात. सगळ्यात कशातून करता येईल याच्याशी नेहमी प्रयत्न केले जातात. ह्या विशिष्ट भागासाठी वेगळ्या योजना आहेत. तरी पण त्यांना एक मानसिक आधाराची गरज आहे. त्यांना हे समजावून सांगायला लागतं की आपण अडचणीला गंभीरपणे करून न देता हा जर मार्ग पत्करला तर आपल्या पाठीमागून आपल्या कुटुंबाचे जे हाल होतात ते हालापेक्षा खूपच वाईट असतात. मानसिक धक्कापासून खूपच वाईट असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांना सांग होते. परंतु असं लोकांचं पाऊल त्यांनी सुरू केलं. असंच प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि आमचा प्रयत्न सर हिंदी में बेसिक फील के साथ कि इलेक्शन रिजल्ट के बारे में जानना चाहेंगे और एमबीए की सरकार जो इतनी ओवर कॉन्फिडेंट थी कि लोकसभा के रिजल्ट के बाद वो लोग आगे ले जाएंगे और महायुति का जो स्ट्रेंथ है कहीं कहीं वो टूटते दिखेगा. आप बोल रहे हो सही है कि उनकी एक गलत फहमी थी कि एमबीए को जो लोकसभा में रिजल्ट आया था उसकी वजह से महायुति का मॉडल टूट जाएगा. लेकिन ये हुआ नहीं क्योंकि ये जो रिजल्ट था वो पोलराइजेशन ऑफ वोट्स की वजह से हुआ. अब लोग भी अभी सोचते हैं या तो उनको मालूम हो गया कि पोलराइजेशन नहीं रहेगा क्योंकि हर जगह पे हर पार्टी का खुद का एडमिशन रहता है. तो इसका जरूर ये परिणाम हो जाएगा कि आगे चल के जो विधानसभा की इलेक्शन होने वाली है उसमें उनको यश नहीं मिलेगा. और ये बात सब लोग समझते हैं. और जिस तरह से डिसीजन लिए गए महायुति में एनडीए में तो इसकी वजह से पूरी जनता आज महायुति के साथ है, एनडीए के साथ है. और इसकी वजह से हम लोग फिर वापस सत्ता में आएंगे और अच्छा रिजल्ट अपने स्टेट को मिलेगा. नेहमी एक ठराविक वर्ग हा टार्गेट केला जातो आणि हा वर्ग टार्गेट करून त्यांना मिसगाईड केलं जातं आणि मग अतिरेकी प्रवृत्तींकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच शहरी नक्षलवाद हा एक भाग आहे आणि ह्याला आपल्याला तोड द्यायला लागतं. आणि एका ग्लॅमरस नावाखाली हे सगळं चालतं आणि मुलांना चुकीच्या मार्गाकडे नेलं जातं. तर ती त्या चुकीच्या मार्गाकडे जाता कामा नये असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आमचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत सजग असतं आणि त्याच्यामुळे वेळोवेळी ते याला प्रतिबंध करतं. आणि मी जसं आपल्याला सांगितलं मगाशी यांचं मानसिक त्यांना आधार देण्याची गरज असते. आणि विशिष्ट परिस्थितीने जी लोक एक वर्ग असा असतो की जो परिस्थितीमुळे कुठेतरी दबला गेलेला असतो आणि ह्या वर्गाकडे मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्याला सामाजिक